तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला आज बैल गाय फवारणी करायची होती. त्यासाठी आपण टॅक्टिक कंपनीची बाटली आपण आणलेली होती. ती 3 महिन्यापूर्वीच आणलेली होती आणि आपण पहिल्या वेळेस एकदा फवारली होती आणि आता गोचिडे झाली होती. तर आपण ही टॅक्टिक कंपनीची बाटली आपण पहिल्या वेळेस 15 ml असती तर आपण अर्धी टाकली होती आणि आता ह्या वेळेस 7.5 ml राहिलेली होती. तर ती आपण 5 लिटर पाण्यामध्ये सर्व आपण टाकून दिलेली आहे. तर पाहू शकता आपण हे आपण ड्रम 5 लिटरचा संपूर्ण टाकलेला आहे. कारण काय होतं, तर आपण फवारलं तर सर्व अंगही ओलं होतं त्यांचं आणि गोचिड कुठेही राहत नाही. आणि आपल्याला फडक्याने असो कशाने जर आपल्याला जर लावायचं म्हटलं तर बैलाला हाण कुठं काही, तर आपल्याला असं म्हटलं तर अडचण काही येत नाही. आता हे वासरू होतं आपलं छोटंसं पेतं, तर आपण त्याला म्हणजे नवीनच चालू होतं, त्याला आपण फवारणी आता पहिल्या वेळेसच करत होतो आप तर ते थोडंफार भीत होतं आणि त्याला सवय नसल्यामुळे ते जास्त घाबरत होतं. आणि आता आपण गाईला बी फवारायचं होतं. गाईला आपण आपण फडक्याने म्हटलं का लाथान देत, म्हणजे आपले पाय तुडी देत, असं म्हटलं की 2 मिनिटात सगळे फवारून मोकळे. त्यामुळं ही टॅक्टिक कंपनीची बाटली फवारण्यासाठी एक नंबर आहे. आपण शेळ्याला सुद्धा फवारू शकता, पण आपण जे प्रमाण घेतलंय बैलाला त्याच्यापेक्षा प्रमाण कमी आपण विचारून घेऊ शकता. आपण बैलाला पण दरवेळेस हीच बाटली फवारत असतो. आपला रिझल्ट चांगला आहे. 1-2 तासात सगळे गोचिडे पडून जातात. ह्या बाटलीचा म्हणजे पॉवर रिझल्ट चांगला आहे. तर पाहू शकता आपण कशा पद्धतीने फवारलेत. सगळे 2 मिनिटात तर फवारून मोकळे. त्यामुळं हे असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.